सर्वांना नमस्कार. आज आपलं भारतीय घटनात्मक इतिहासाचं 5वं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण महत्त्वाच्या कायद्याचा अभ्यास करणार आहोत. इथून पुढच्या कायद्यांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. साधारणपणे त्या घटनात्मक इतिहासाच्या टप्प्याचा जर आपण अभ्यास केला तर 1935च्या कायद्यावर आतापर्यंत सर्वात जास्त प्रश्न विचारले आणि मग 1909 1919च्या कायद्यावरही मधून प्रश्न येतात. आणि या अगोदरचे जे कायदे अभ्यासले त्याच्यावरती एखादा प्रश्न विचारला जातो. मग आपण सगळेच कायदे व्यवस्थित आणि सविस्तर पद्धतीने समजावून घेतलेत. कशा कशा घटना घडल्या, काय घडलं हे आपण समजावून घेतलं. आजच्या भागामध्ये आपण भारतीय परिषद कायदा 1909 या कायद्याचा अभ्यास करणार आहोत. या कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा असंही म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला दोघांचं पिक्चर दिसते पहा. एक जण हे जे आहे त्याच्यामध्ये हे आहेत लॉर्ड मोर्ले आणि हे आहेत लॉर्ड मिंटो. तर या कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असेही म्हणतात. मिंटो सुधारणा किंवा आपल्याला असे म्हणता येईल सुधारणा कायदा. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असे याला म्हटलं जातं. 1909चा कायदा. आता मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असं आपण म्हणतात कारण यावेळी हे मोर्ले जे होते ते भारत मंत्री होते. व्हाईसराय लॉर्ड मिंटो होते. म्हणजे या ठिकाणी हे पण तुमच्या स्पष्ट असावं. व्हाईसराय कोण होते आणि भारत मंत्री कोण होते? लॉर्ड मिंटो आणि लॉर्ड मोर्ले. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असं म्हटलं जातं. पण या ठिकाणी आणखी एक प्रश्न महत्वाचा ठरतो. तो प्रश्न असा महत्वाचा ठरतो की या योजनेचा सूत्रधार कोण होता? या योजनेच्या सूत्रधाराचा जर आपण विचार केला या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागतो की या योजनेचा सूत्रधार होता कर्नल डनलॉप स्मिथ. यांचं नाव लक्षामध्ये ठेवावं लागतं. स्मिथ, कर्नल डनलॉप स्मिथ हे होते सूत्रधार. योजनेचे सूत्रधार कोण होते हे जर आपल्याला विचारलं तर कर्नल डनलॉप स्मिथ हे या 1909च्या कायद्याचे सुधारणा कायद्याचे सूत्रधार होते हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आपण म्हटलं कर्नल डनलॉप स्मिथ हा सूत्रधार होता. पण हे होते कोण? हे लॉर्ड मिंटो जे होते ह्या लॉर्ड मिंटोचे खाजगी सचिव होते. कर्नल डनलॉप स्मिथ. लॉर्ड मिंटो हे जे भारत मंत्री होते यांचे खाजगी सचिव म्हणून काम करत होते कर्नल डनलॉप स्मिथ आणि त्यांना योजनेचं सूत्रधार म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे सुरुवातीची पार्श्वभूमी आपण समजावून घेतली की भारतीय परिषद कायदा 1909 यालाच काय म्हटलं जातं तर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असंही म्हटलं जातं. व्हाईसराय लॉर्ड मोर्ले, त्यानंतर भारत मंत्री लॉर्ड मिंटो होते. या योजनेचा सूत्रधार कोण होता? कर्नल डनलॉप स्मिथ. यांना या योजनेचे सूत्रधार म्हणून ओळखलं जातं आणि कर्नल डनलॉप स्मिथ यांचा संबंध होता लॉर्ड मिंटोशी. लॉर्ड मिंटोचे ते खाजगी सचिव होते हे लक्षामध्ये ठेवायचे. आता या कायद्याचा जरी आपण विचार केला की पुढच्या टप्प्यातील सुधारणा असं आपण म्हणूया, पण पुढच्या टप्प्यातील सुधारणा असल्या तरी सुद्धा या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे सांगण्यात आलेली होती आणि ती गोष्ट अशी होती की आम्ही भारतीयांना काही राजकीय अधिकार देऊ, पण काही राजकीय अधिकार प्रदान करत असताना भारतीयांना जर भारतीय असं समजत असतील की आम्हाला आता स्वशासनाचा अधिकार मिळणार आहे तर अशा प्रकारे आमचा कोणताही विचार नाही असं स्पष्टपणे या कायद्यामध्ये सांगण्यात आलं. लक्षात येतं? तशा प्रकारे म्हणजे आपण विचार करू की इतके कायदे झाल्यानंतर काहीतरी सुधारणा निश्चितपणे होणार असतील. हो, सुधारणा दिल्या आणि स्पष्टपणे सांगण्यात आले की आम्ही राजकीय अधिकार पूर्वीपेक्षा निश्चित चांगले देऊ. पण हे राजकीय अधिकार देताना भारतीयांना जर असं वाटत असेल की आम्हाला स्वशासनाचा अधिकार दिला जाईल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण स्वशासनाचा अधिकार भारतीयांना देणं
याबद्दल जरासाही विचार, यत्किंचितही विचार आमच्या मनामध्ये नाहीये असं स्पष्टपणे भारतीयांना सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली आपल्याला सुरुवातीलाच, की स्वशासनाचा अधिकार या ठिकाणी मिळणार नव्हता. ठीक आहे. हे आपल्या लक्षात आलं सुरुवातीची पार्श्वभूमी. आता आपण एका समितीबद्दल विचार करूया. हं. तर या समितीचा विचार करताना आपल्याला अरुंडेल समिती असं म्हणता त्याला, अरुंडेल समिती. तर हे लॉर्ड मिंटो जे होते यांनी समिती नेमली होती, अरुंडेल समिती. ह्या समितीचा जो उल्लेख आला, तर ही समिती कोणी नेमली होती? तर लॉर्ड मिंटो यांनी अरुंडेल समिती नेमली होती 1909च्या कायद्याशी संबंधित. आता पहा, कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती याचा जर तुम्ही विचार केला तर अरुंडेल असं त्यांचं नाव होतं, म्हणून आपण त्याला अरुंडेल समिती असं म्हणतो. या अरुंडेल समितीमध्ये 4 सभासद होते. 4 सभासद या अरुंडेल समितीमध्ये. आता 4 सभासदांची समिती नेमण्यात आली होती. आता तुम्ही म्हणाल अरुंडेल समिती नेमली, लॉर्ड मिंटोनी नेमली, पण त्याचा नेमका उद्देश काय होता? आता 1909च्या कायद्याने आपल्याला राजकीय सुधारणा प्राप्त होणार होत्या. मग हिंदी लोकांना ज्या राजकीय सुधारणा दिल्या जाणार आहेत, त्या राजकीय सुधारणांसाठी एक आराखडा तयार करण्यासाठी, तो आराखडा कसा असावा या उद्देशानं एक समिती लॉर्ड मिंटोनं नेमली, भारत मंत्र्यानं नेमली. त्या समितीला आपण म्हणतो अरुंडेल समिती. हिंदी लोकांना देण्यात येणाऱ्या राजकीय सुधारणांविषयी असणारी समिती. हिंदी लोकांना ज्या राजकीय सुधारणा प्राप्त होणार आहेत त्याविषयीचा यांनी आराखडा तयार करायचा होता. या समितीने आराखडा तयार करणं आवश्यक होतं. तर अशा प्रकारे लॉर्ड मिंटोनं ही अरुंडेल समिती नेमली. अरुंडेल समितीने सांगितलं की आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्वीपेक्षा चांगल्या सुधारणा भारतीय लोकांना, हिंदी लोकांना द्यायच्यात. मग त्या राजकीय सुधारणांचा आराखडा कसा असेल याविषयी तुम्ही अभ्यास करायचा आहे, तसा अहवाल तयार करायचा आहे आणि तो अहवाल तुम्ही आम्हाला सादर करायचा आहे. तशा प्रकारची ही अरुंडेल समिती होती. या समितीनं काय केलं, आपला अहवाल तयार केला. तो आपला अहवाल लॉर्ड मिंटोनं सादर केला आणि मग 1909 मध्ये हा सुधारणा कायदा मंजूर करण्यात आलेला होता. लक्षात आलं? सुधारणा कायद्याची पार्श्वभूमी काय होती हे लक्षात येईल. आता आणखी एक गोष्ट, हे आपल्याला सगळं लक्षामध्ये आलं की सूत्रधार कोण होते? कर्नल डनलॉप स्मिथ होते. लॉर्ड मिंटोंनी हिंदी लोकांना ज्या राजकीय सुधारणा दिल्या जाणार होत्या त्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी एक समिती नेमली. त्या समितीचं नाव होतं अरुंडेल समिती. या समितीने एक आराखडा तयार केला, लॉर्ड मिंटोंना सादर केला आणि लॉर्ड मिंटोंनी त्या आराखड्यानुसार पुढच्या कालावधीमध्ये पार्लमेंटला सादर आणि 1909 मध्ये हा नवीन राजकीय सुधारणांचा टप्पा प्राप्त झालेला दिसतो. पण तुम्ही म्हणाल 1909चा राजकीय सुधारणांचा टप्पा हा सहजासहजी मिळाला का? इंग्रज सरकारनं आपोआप दिलाय का? नाही. याच्या मागे काही कारणं होती. कोणकोणती कारणं होती? 1892चा कायदा आला होता. त्या कायद्यामध्ये ज्या सुधारणा दिल्या त्या सुधारणांमुळे मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता. अधिकार दिले पण त्या अधिकारांवरती निर्बंध होत आहे. याच्यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये आंदोलनं सुरू झाली, क्रांतिकारी चळवळी सुरू झाल्या की ब्रिटिश सरकार नुसतं आम्हाला आश्वासनं दाखवत आहे पण प्रत्यक्षामध्ये सुधारणा कायदा काहीही देत नाहीये. अशा प्रकारे उग्रवादी आंदोलन आपल्या देशामध्ये सुरू झालेली होती आणि त्याचबरोबर मवाळवादी, उदारमतवादी ज्यांना आपण म्हणतो ती लोकही वरच्यावर ब्रिटिश सरकारकडे मागण्या पाठवत होत्या आणि सांगत होती की आता जनता गप्प बसायला तयार नाहीये, तर तुम्ही आमच्या काहीतरी सुधारणा मान्य करायला पाहिजेत. अशा प्रकारे या मवाळवादी लोकांना, उदारमतवादी लोकांना कुठेतरी थोडंसं शांत करता यावं यासाठी सुद्धा हा कायदा पारित केला गेला आणि या कायद्याच्या वेळी इंग्लंडमध्ये लिबरल पक्षाचा विजय झालेला होता. ही एक महत्वाची घटना घडली. लिबरल पक्षाला असं वाटलं की बाबा आता आपण आपल्या काळामध्ये काहीतरी सुधारणा भारतीयांना द्याव्यात. या सगळ्या कारणांचा मिळून एक आपल्याला सांगता येईल एक आराखडा तयार झाला आणि त्याला म्हणतो आपण भारतीय परिषद कायदा 1909. मग आपल्याला या ठिकाणी सांगता येतं पहा की हे जर आपल्याला विचारलं 1909चा कायदा पारित होण्यामागील कारण कोणती, तर ही कारण आपल्या लक्षामध्ये असली पाहिजेत.
1892च्या कायद्याबद्दल असंतोष, उग्रवादी आंदोलनांचा प्रभाव, क्रांतिकारी चळवळी, उदारमतवाद्यांना मवाळवाद्यांना शांत करणं आणि लिबरल पक्षाचा विजय झालेला होता ब्रिटनमध्ये, त्यांनाही काही सुधारणा द्यायच्या होत्या. अशा प्रकारे आपल्याला जर विचारलं परीक्षेमध्ये तर 1909च्या कायदा पारित होण्यामध्ये मागील कारण कोणती आहेत, तर ही कारण सगळी आपल्याला सांगता येतात. लक्षात आलं? ठीक आहे. आपण आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. याच्यामध्ये भारतीय परिषद कायदा 1909 याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. इंडिया काउन्सिलमध्ये 2 हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला. मग ती 2 हिंदी लोक कोण होती याचा आपल्याला विचार करायचा आहे. हिंदी सभासदांसाठी राखीव जागा कोणत्या पद्धतीने ठेवण्यात आल्या, सदस्यांना यावेळी आणखी काही सुधारणा प्राप्त झाल्या का, अधिकार प्राप्त झाले का, याचा विचार या 1909च्या कायद्यामध्ये आपण करणार आहोत. स्वतंत्र निवडणूक प्रणाली स्वीकारण्यात आली. कोणासाठी स्वतंत्र निवडणूक प्रणाली स्वीकारण्यात आली त्याचाही विचार करावा लागेल. मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात आले. त्यानंतर सदस्यांमध्ये वाढ कोणत्या प्रकारे झाली, केंद्रीय कायदेमंडळाची रचना कशी होती आणि प्रांतीय कायदेमंडळाची रचना कशी होती, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला भारतीय परिषद कायदा 1909 मध्ये करावा लागतो. मग याच्यामध्ये एका मुद्द्याचा आपण अभ्यास करूयात. सुरुवातीचा पहिला मुद्दा पहा. इंडिया काउन्सिलमध्ये 2 हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला. 1909च्या कायद्यानं भारत मंत्र्यांच्या इंडिया काउन्सिल जे होतं त्याच्यामध्ये 2 हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला. कोणत्या 2 हिंदी लोकांचा ते आपल्याला विचारतील की 2 हिंदी लोक कोण होते. त्यांचं नाव होतं के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसैन बिलग्रामी. 2 हिंदी लोक कोण होते पहा. ह्या 2 हिंदी लोकांचा या ठिकाणी समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी हे 2 लोक इंडिया काउन्सिलमध्ये, भारत मंत्र्याच्या इंडिया काउन्सिलमध्ये 2 हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला. ती 2 हिंदी लोक कोणती होती. के.जी. गुप्ता यांच्याबद्दल काही वैशिष्ट्यही आपल्याला सांगता येतात की बंगालच्या महसूल बोर्डाचे सभासद होते. बंगालच्या महसूल बोर्डाचे सभासद होते के.जी. गुप्ता. हे बंगालच्या महसूल बोर्डाचे सभासद होते. सय्यद हुसेन बिलग्रामी सल्लागार होते. हैदराबादच्या निजामाचे सल्लागार होते. हैदराबादच्या निजामाचे सल्लागार. तर अशा प्रकारे भारत मंत्र्यांचं इंडिया काउन्सिल जे होतं तर त्याच्यामध्ये 2 हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला. आपल्याला विचारतील 2 हिंदी लोक कोणती होती, हा पहिला प्रश्न असेल. त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. आणि जर विधानांमध्ये विचारलं तर कदाचित विचारतील की के.जी. गुप्ता हे बंगालच्या महसूल बोर्डाचे सभासद होते आणि सय्यद हुसेन बिलग्रामी हे हैदराबादच्या निजामाचे सल्लागार होते. अशा प्रकारची विधानं विचारली जाऊ शकतात, ते लक्षामध्ये ठेवायचं. यानंतर पहा पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. हिंदी सभासदासाठी राखीव जागा ठेवली. कुठे ठेवली. आता हिंदी सभासदासाठी राखीव जागा ठेवली, कोणासाठी ठेवली, या दोन्हींचा आपल्याला विचार करावा लागतो. मग हिंदी सभासदांसाठी ज्यांच्यासाठी राखीव जागा ठेवली ते कोण होते याचा जर विचार केला, ते हिंदी सभासद, तर त्यांचं नाव होतं लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा. ते हिंदी सभासद कोण होते ते आपण पाहूया. सिन्हा हे होतं हिंदी सभासदासाठी राखीव जागा. आता या ठिकाणी कोणत्या ठिकाणी जागा ठेवली.
कार्यकारी मंडळामध्ये, गव्हर्नर जनरल व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये. या ठिकाणी यांच्यासाठी एक जागा राखीव ठेवली. आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं की हिंदी सभासदासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेली होती. मग त्या ठिकाणी कोणत्या सभासदाची नेमणूक करण्यात आली तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा किंवा प्रसाद सिन्हा असं येईल. तर त्याच्यामध्ये ते लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? तशा प्रकारे हे यांच्याबद्दल आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य ठेवा. यांच्याबद्दल असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल की हे बंगालचे ॲडव्होकेट जनरल होते. बंगालचे ॲडव्होकेट जनरल होते. तशा प्रकारे एक हिंदी सभासद तो कोण नेमला गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये? लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा बंगालचे ॲडव्होकेट जनरल होते. हे लक्षामध्ये ठेवायचे. आणि एक गोष्ट आपल्याला प्रश्न कसा विचारतील पहा, व्हाईसरायच्या किंवा गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये नियुक्त झालेले पहिले भारतीय कोण होते? व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये नियुक्त पहिले भारतीय कोण होते? सत्येंद्र प्रसन्न सिन्हा किंवा प्रसाद सिन्हा काय ते बघा. आणि हिंदी सभासदासाठी राखीव जागा. लक्षात आलं? गव्हर्नर जनरलच्या किंवा व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये समाविष्ट करण्यात आलेले पहिले हिंदी सभासद कोण होते? तर हे होते. शिवाय त्यांच्याबद्दल वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, बंगालचे ॲडव्होकेट जनरल होते. तशा प्रकारे व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये नियुक्त झालेले हे पहिले हिंदी सभासद म्हणून यांना ओळखलं जातं, लॉर्ड सत्येंद्र प्रसाद सिन्हा. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? आता आपण सदस्यांना कोणकोणते अधिकार प्राप्त झाले होते 1909च्या कायद्यामध्ये त्याच्या अभ्यासाला सुरुवात करूया. हे पहा, सदस्यांना वेगवेगळे अधिकार प्राप्त झाले होते. कोणकोणते अधिकार प्राप्त झाले होते आपल्याला सांगता येईल. अर्थसंकल्पावरती चर्चा करण्याचा अधिकार या ठिकाणी प्राप्त झालेला होता. याशिवाय आपल्याला सांगता येईल काही ठराव असतील तर ते ठराव पारित करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला होता. पुरवणी प्रश्न आता विचारू शकत होते. त्यानंतर सार्वजनिक हिताच्या विषयावर चर्चा करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झालेला होता. शिवाय नुसतं सार्वजनिक हिताच्या विषयावर चर्चा करायची नाही तर त्या विषयाचा ठराव पारित करण्याचा अधिकार सुद्धा सदस्यांना प्राप्त झालेला होता. मग आपल्याला विचारतील भारतीय परिषद कायदा 1909 मध्ये सदस्यांना कोणकोणते अधिकार प्राप्त झाले होते? तर अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार प्राप्त झाला, ठराव पारित करण्याचा अधिकार प्राप्त झाला, पुरवणी प्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त झाला, सार्वजनिक हिताच्या विषयांवर चर्चा करण्याचा आणि त्याबद्दलचा ठराव पारित करण्याचा अधिकार सुद्धा प्राप्त झाला होता. मग हे अधिकार आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतील, आपल्याला विचारले जातील. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. पुढचा मुद्दा आहे स्वतंत्र निवडणूक प्रणाली स्वीकारण्यात आली. आता याच्यामध्ये काय झालं की मोठ्या प्रमाणावरती लोकांचा दबाव सरकारवरती वाढायला लागला. लोकांचा दबाव सरकारवरती वाढायला लागला. लोकांमध्ये फूट पाडणं गरजेचं होतं. आणि मग कशी फूट पाडता येईल यासाठी एक स्वतंत्र निवडणूक प्रणाली समोर आणण्यात आली. उदाहरणार्थ जातीच्या आधारावर, वर्गाच्या आधारावर, धर्माच्या आधारावर स्वतंत्र निवडणूक प्रणाली स्वीकारण्यात आली. यासाठी काय झालं? जात, वर्ग, धर्म स्वतंत्र निवडणूक प्रणाली स्वीकारली असं आपण म्हणतोय. पण ही स्वतंत्र निवडणूक प्रणाली कोणासाठी होती याचाही आपल्याला विचार करावा लागतो. मग त्याचाही आपण विचार करूयात. सुरुवातीला जात, वर्ग, धर्म यांच्या आधारावर स्वतंत्र निवडणूक प्रणाली स्वीकारण्यात आली. कोणत्या कायद्यामध्ये स्वीकारण्यात आली हे आपल्याला विचारतील. स्वतंत्र निवडणूक प्रणाली स्वीकारण्यात आली. कोणत्या कायद्यामध्ये स्वीकारण्यात आली? 1909च्या कायद्यामध्ये स्वीकारण्यात आली. हे लक्षामध्ये ठेवायचं. शिवाय आपण म्हटलं वेगळं आणि स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलं. कोणाला? अध्यक्षीय मंडळांना, चेंबर्स ऑफ कॉमर्सला, विद्यापीठांना, जमीनदारांना
वेगळं आणि स्वतंत्र प्रतिनिधित्व दिलं गेलेलं आपल्याला दिसतं. मग या ठिकाणी आपल्याला हे पण म्हणता येईल की कोणाकोणाला वेगळं आणि स्वतंत्र प्रतिनिधित्व या कायद्यामध्ये देण्यात आलेलं होतं. आपण म्हटलं अध्यक्षीय मंडळ, त्याच्यानंतर चेंबर्स ऑफ कॉमर्स, विद्यापीठे, आणि जमीनदार. तर यांना वेगळं आणि स्वतंत्र प्रतिनिधित्व दिलं गेल्याशिवाय आपण म्हणतोय की स्वतंत्र निवडणूक प्रणाली स्वीकारण्यात आली. कशाच्या आधारावर? जात, वर्ग, धर्म याच्या आधारावरती स्वतंत्र निवडणूक प्रणाली 1909च्या कायद्यानं स्वीकारलेली आपल्याला दिसते. आणखी एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. कोणासाठी वेगळं आणि स्वतंत्र प्रतिनिधित्व प्राप्त झालं होतं? अध्यक्षीय मंडळ, चेंबर्स ऑफ कॉमर्स, विद्यापीठ आणि जमीनदार यांच्यासाठी वेगळं अथवा स्वतंत्र प्रतिनिधित्व प्राप्त झालं होतं. हे अतिशय महत्वाचं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. पुढचा मुद्दा काय पहा, मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ मिळाले. आता अशा प्रकारे पहिल्यांदा अशी गोष्ट घडलेली होती की मुस्लिम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ आयोजित करण्यात आले. याच्यामुळं पुढच्या कालावधीमध्ये काय झालं तर हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पडलेली आपल्याला दिसून येतं. मग या ठिकाणी पहा, मुस्लिम वर्गासाठी हे कोणत्या कायद्यामध्ये घडलं? स्वतंत्र मतदारसंघ प्रणाली स्वीकारण्यात आली. स्वतंत्र मतदारसंघ यांना देण्यात आल्या. मुस्लिम वर्गालाही तो स्वतःचा स्वार्थ वाटला, त्यांनीही ते स्वीकारला. अशा प्रकारे पहिल्यांदाच केंद्रीय विधान परिषदेसाठी असं झालेलं होतं की मुस्लिम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ आयोजित केले गेलेले होते. कोणत्या कायद्यान्वये ते आयोजित केले गेलेले होते हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आणखी एक प्रश्न याच्यावरती असाही विचारतील की मुस्लिमांसाठी प्रथमच स्वतंत्र प्रतिनिधित्व कोणत्या कायद्यानुसार दिलं गेलं? ते 1909चा कायदा. शिवाय या कायद्यावेळी भारताचे व्हाईसराय कोण होते तर हे पण आपल्याला सांगावं लागेल आणि भारताचे भारत मंत्री कोण होतं? व्हाईसराय लॉर्ड मिंटो आणि भारत मंत्री आपण पाहिलं होतं. तशा प्रकारे मुस्लिम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. आता लॉर्ड मिंटो आणि लॉर्ड मोर्ले असं आपण म्हणतो. मग हे मुस्लिम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले, समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला म्हणून लॉर्ड मिंटो यांना एक नाव दिलं गेलं. पहा, लॉर्ड मिंटो यांना म्हटलं गेलं फादर ऑफ कम्युनल इलेक्शन. असं नाव दिलं गेलं लॉर्ड मिंटो यांना. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल यांनी समाजामध्ये जो फूट पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे लॉर्ड मिंटो यांना फादर ऑफ कम्युनल इलेक्शन अशी संज्ञा दिली गेली. आपल्याला जर विचारलं की फादर ऑफ कम्युनल इलेक्शन असं कोणाला म्हणतात तर लॉर्ड मिंटो यांना म्हणतात. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं? तर हे त्यावेळी भारताचे असणारे व्हाईसराय हे लक्षात ठेवायचं. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. सदस्यांमध्ये वाढ करण्यात आली. सदस्यांमध्ये वाढ करण्यात आली म्हणजे काय? गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची जी संख्या होती ती संख्या 8 वर गेली. संख्या 8 झाली. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची संख्या 8 झालेली आपल्याला दिसते. म्हणून आपण म्हणतो सदस्यांमध्ये वाढ झालेली होती. आता याच्यामध्ये आपण असं म्हणतो की गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची संख्या 8 झाली
आपण पाहिलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये 4 होती, पुन्हा 3 झाली, पुन्हा 4 झाली. तशा प्रकारे संख्या वाढत होती आणि 1909च्या कायद्याचा जर तुम्ही विचार केला तर गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळाची जी संख्या होती ती आता इथे 8 झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर केंद्रीय कायदे मंडळाच्या संख्येमध्ये किती एकूण संख्या किती होती याचा आपल्याला विचार करावा लागतो. त्याच्यावरतीही प्रश्न येतात. केंद्रीय कायदे मंडळ याच्यामध्ये एकूण किती सभासदांची सदस्यांची संख्या किती होती याचा जर विचार केला तर 69 सदस्य होते पहा केंद्रीय कायदे मंडळामध्ये. मग ते कोणते होते, त्यांची रचना कशी होती, विभागणी कशी होती याचाही आपल्याला विचार करता येईल. मग या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं की केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळ होती त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली. ती कशी वाढ झाली हे पण आपण पाहूयात. केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळ यांच्या सदस्यांमध्ये वाढ किंवा सदस्यांमध्ये वाढ झाली. तर ही वाढ कोणत्या प्रकारे झाली आपण तर म्हटलं की केंद्रीय कायदे मंडळाची संख्या 69, प्रांतिक कायदे मंडळाची विधिमंडळाची संख्या किती आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. सुरुवातीला आपण केंद्रीय कायदे मंडळाची रचना कशी होती हे समजावून घेऊया. केंद्रीय कायदे मंडळाची रचना आत्ताच आपण काय म्हटलं की सभासदांची संख्या वाढली. किती झाली याचा जर तुम्ही विचार केला तर ती 60 करण्यात आली. केंद्रीय कायदे मंडळाची संख्या 60 झाली. पूर्वी किती होती याचा जर तुम्ही विचार करत असाल तर पूर्वी ती होती 16. 60 झाली. पूर्वी किती होती याचा जर तुम्ही विचार केला तर 16 होती. ती 16 वरून 60 झाली. लक्षात आलं. गव्हर्नर जनरलचं जे मंडळ होतं त्याच्यामधील सभासदांची संख्या मंडळामधील सभासदांची संख्या पूर्वी 16 होती. त्या संख्येमध्ये वाढ झाली आणि ती संख्या या ठिकाणी 60 झालेली आपल्याला दिसते. आता तुम्ही म्हणाल की ही झाली 60 आणि आणखी काही सदस्य त्याच्यामध्ये होते का? हो होते. स्वतः गव्हर्नर जनरल 1 आणि 8 कार्यकारी मंडळाचे सभासद होते. ते झाले 9 जण आणि हे 60 जण असे 69. लक्षात आलं. आपण म्हटलं मागच्या स्लाइड मध्ये काय म्हटलेलं होतं पहा, केंद्रीय कायदे मंडळाची संख्या 69 होती. या ठिकाणी ती कशी आहे याचा आपण विचार करतात. पूर्वी गव्हर्नर जनरलच्या मंडळामध्ये 16 सभासद असायचे, आता झाली संख्या 60. मग याच्यामध्ये एकूण 69 संख्या कशी होती केंद्रीय कायदे मंडळामध्ये त्याचा आपण विचार करूयात. या 69चा आपण विचार करूयात की एकूण 69 कशी भरत होती. त्याच्यामध्ये कोण कोण होतं पहा. एक व्हाईसराय किंवा आपण त्याला गव्हर्नर जनरल म्हणूयात, हे झाले एक प्लस आणखी कोण होतं याच्यामध्ये 8 कार्यकारी मंडळाचे सभासद होते. कार्यकारी मंडळ सभासद हे 8 होते, झाले 9. आणि आपण या ठिकाणी म्हटलं होतं की गव्हर्नर जनरल मंडळामध्ये सभासदांची संख्या 60 झाली. मग हे 60 आणि हे 9 किती झाले तर 69 संख्या झाली केंद्रीय कायदे मंडळाची. लक्षात आलं. मग आपल्याला विचारतील केंद्रीय कायदे मंडळाची संख्या किती होती? 69 होती. कशी झाली तर गव्हर्नर जनरलच्या मंडळामध्ये पूर्वी जे 16 सभासद होते त्यांच्यामध्ये वाढ झाली, ते झाले 60. या ठिकाणी गव्हर्नर जनरल स्वतः एक होता आणि त्याच्या कार्यकारी मंडळामध्ये असणारे किंवा व्हाईसराय एक आणि त्याच्या कार्यकारी मंडळामध्ये असणारे 8 सभासद 69. आता या 8 सभासदांची सुद्धा रचना आपल्याला पाहावी लागते, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं आहे. हे 8 सभासदांची विभागणी केली जाते. कशी विभागणी केली जाते? याच्यामध्ये साधारण एक साधारण आणि असाधारण अशा सदस्य होते. साधारण आणि असाधारण अशा 2 प्रकारच्या सदस्यांचा समावेश या कार्यकारी मंडळाच्या सभासदांमध्ये होता. मग तुम्ही म्हणाल साधारण किती सभासद होते, असाधारण किती होते? साधारण
7 सभासद होते आणि असाधारण 1 सभासद होता. असे 8 कार्यकारी मंडळाचे जे सभासद होते त्याचे 2 भाग पाडले होते. विभागणी 2 प्रकारे केली होती. साधारण सभासद, असाधारण सभासद. साधारण सभासदांची संख्या 7 होती आणि असाधारण सभासद 1 होता. मग ते असाधारण सभासद कोण होते? सत्येंद्रनाथ सिन्हा हे होते, लक्षात ठेवायचे. असाधारण सत्येंद्रनाथ सिन्हा. लक्षात आलं. आता एक गोष्ट तुमच्या मनामध्ये स्पष्ट झाली. केंद्रीय कायदे मंडळामध्ये एकूण सदस्यांची संख्या किती होती? 69 होती. कशी 69 होती? गव्हर्नर जनरलच्या मंडळामधील सभासदांची संख्या 60 झाली होती 16 वरून. स्वतः एक व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल होते, प्लस कार्यकारी मंडळामध्ये 8 सभासद होते. तशा प्रकारे केंद्रीय कायदे मंडळामधील सभासदांची संख्या 69 झाली. त्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांची 2 प्रकारे रचना करण्यात आलेली होती, साधारण आणि असाधारण. त्या साधारण मध्ये जे 7 सदस्य होते ते आणि असाधारण मध्ये एका सदस्याचा समावेश होता. सत्येंद्रनाथ सिन्हा या सदस्याचा समावेश होता. आता साधारण आणि असाधारण याच्यामधला फरक जर तुम्हाला समजावून घ्यायचा असेल तर कार्यकारी मंडळामध्ये गव्हर्नर जनरलच्या बरोबर त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी नियमितपणे असणारे सदस्य हे साधारण होते. लक्षात आलं. आणि एक सदस्य निवडलेला गेलेला होता, आपण म्हटलं सत्येंद्रनाथ सिन्हा, त्यांना असाधारण सदस्य म्हटलं गेलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे केंद्रीय कायदे मंडळाची एकूण संख्या 69 होती, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता 69 होती असं आपण म्हणतो. हे जे 60 सभासद तुम्हाला दिसत आहेत ना, तर या 60 सभासदांची सुद्धा फोड दिसते. केंद्रीय कायदे मंडळामधील जे 60 सभासद होते त्यांची सुद्धा विभागणी केलेली दिसते. मग ती विभागणी आपण पुढच्या पेजवरती पाहूया. या ठिकाणी 60 सभासदांची रचना आपल्याला पाहिजे. 60 सभासद कशा याच्यामध्ये विभागणी केली गेली. एक नामनिर्देशित सरकारी सभासद होते आणि बिन सरकारी सभासद, अशा 2 प्रकारे विभागणी केलेली आहे. मग ती विभागणी आपण समजावून घेऊया. दोन प्रकारचे सभासद या ठिकाणी तुम्हाला सांगता येतील. पहिले आहेत नामनिर्देशित सरकारी सभासद, नॉमिनेटेड म्हणतात बरं का याला, नामनिर्देशित सरकारी सभासद. आता तुम्ही म्हणाल हे नामनिर्देशित म्हणजे काय? एखाद्यानं दुसऱ्याचं नाव सुचवणं आणि मग त्याची नेमणूक होणं, याला म्हणायचं नामनिर्देशन, नॉमिनेटेड. गव्हर्नर जनरल मार्फत काही सदस्य सुचवले जायचे की यांना घ्या, मग त्यांना घेतलं जायचं, त्याला म्हणायचं नॉमिनेटेड. नामनिर्देशित सरकारी सभासद होते काही. आणि दुसरी रचना होते बिन सरकारी सभासद. बिन सरकारी सभासद किती या दोघांची संख्या होती, 60 ची विभागणी कशी झाली याचा जर तुम्ही विचार केला तर नामनिर्देशित सरकारी सभासद होते या ठिकाणी 28 होते. बिन सरकारी सभासद किती होते याचा जर विचार केला तर हे 32 होते. लक्षात आलं कशी कशी विभागणी होती इथे. या ठिकाणी आपण म्हटलं एकूण 69, गव्हर्नर जनरल 1, कार्यकारी मंडळाचे सभासद 8 आणि गव्हर्नर जनरलच्या मंडळामधील सभासदांची संख्या 60. या 60 ची विभागणी कशी झाली हे आपण पुढे पाहतोय. या 60 मधले नामनिर्देशित सरकारी सभासद 28 असणार होते आणि बिन सरकारी सभासद 32 असणार होते. आता बिन सरकारी सभासद म्हणजे काय असं तुमच्या मनामध्ये जर प्रश्न आला असेल, त्याच्यामध्ये लोकांकडून नेमणूक झालेले काही सदस्य असणार होते आणि काही सदस्य सरकारी सभासद असणार होते. बिन सरकारी मध्ये सुद्धा सरकारी सभासदांची रचना केली गेलेली होती. कशी पहा. या ठिकाणी या 32 चा जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येतं की 27 लोकनियुक्त होते. आपण म्हणूयात या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा काही सरकारी सदस्य होते. लोकनियुक्ताची विभागणी कशी केली होती पहा 32 ची. एक होती लोकनियुक्त आणि दुसरी होती सरकारी. बिन सरकारी असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा याच्यात सरकारी काही सरकारी सभासदांची नेमणूक करण्यात आलेली होती. लोकनियुक्त किती सभासद होते याचा जर तुम्ही विचार केला तर 27 आणि
सरकारी किती सभासद होते तर 5 होते. तशा प्रकारे ते 60 सभासदांची रचना करण्यात आलेली होती. लक्षात आलं? एकूण सभासद आपण अभ्यासले 69. त्यातले गव्हर्नर जनरलच्या मंडळामध्ये सभासदांची संख्या 60. त्या 60 मध्ये सुद्धा नामनिर्देशित सरकारी सभासद 28, बिनसरकारी सभासद 32. त्या बिनसरकारी सभासदांमध्ये सुद्धा 5 सरकारी सभासदांचा समावेश होताच आणि लोकनियुक्त 27 सभासद होते, म्हणजे लोकांकडून निवडून आलेले. तशा प्रकारे या ठिकाणी केंद्रीय कायदे मंडळाची रचना. आता मग एक स्पष्ट सूचना त्याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल. लोकनियुक्त केंद्रीय कायदे मंडळामध्ये सदस्यांची संख्या एकूण किती? 69 हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न विचारलाय. आता पहा, बिनसरकारी सभासद आपण म्हटलं 32. त्याच्यामध्ये लोकनियुक्त 27, सरकारी 5. पुन्हा एकदा हे 27 जे तुम्हाला दिसतंय ना, तर या 27 मध्ये सुद्धा आपल्याला रचना बदललेली दिसते, त्याची विभागणी केलेली दिसते. मग त्या 27 लोकनियुक्त सभासदांची रचना कशी होती ते पण या ठिकाणी आपल्याला अभ्यासावं लागेल. आता 27 मध्ये जर तुम्ही विचारलं की लोकनियुक्त सभासदांची रचना कशी होती, तर त्याच्यामध्ये विशेष मतदारसंघ येतात, त्याच्यामध्ये साधारण मतदारसंघ येतात आणि त्याच्यामध्ये वर्गीय मतदारसंघ सुद्धा येतात. मग त्याचा आपण विचार करूया. या ठिकाणी प्रांतीय आपण एक स्लाइड वाढवून घेऊया. सत्तावीस लोकनियुक्त सभासद हे तुम्हाला माहिती आहे. आपण म्हणूयात लोक नियुक्त सभासद यांची रचना कशी होती ते आपल्याला पाहायचे. आपण म्हटलं 3 गट पाडले होते याची सुद्धा. कोणकोणते 3 गट पाडले होते? मी म्हटलं विशेष मतदारसंघ, साधारण मतदारसंघ आणि वर्गीय मतदारसंघ. विशेष मतदारसंघ, साधारण मतदारसंघ दुसरा, साधारण मतदारसंघ आणि तिसरा वर्गीय मतदारसंघ. 3 प्रकार पडलेले दिसतात आपल्याला याच्या. मग या 27 ची विभागणी या तिन्हीमध्ये झाली होती. कशी पहा, विशेष मतदारसंघ याच्यामध्ये 2 सदस्य होते. साधारण मतदारसंघाचे किती सदस्य होते याचा विचार केला तर इथे 13 सदस्य होते आणि वर्गीय मतदारसंघाचा विचार केला त्याच्यामध्ये 12. असे लोकनियुक्त 27 सभासद असणार होते. आणखी खोलवर जाऊन विचारलं तेव्हा वर्गीय मतदारसंघामध्ये कोणते 2 वर्ग होते असं जर आपल्याला विचारलं, त्याच्यामध्ये मुस्लिम आणि जमीनदार असे 2 वर्ग होते. याच्यामध्ये आपल्याला 2 वर्ग दिसून येतात, मुस्लिम आणि जमीनदार असे 2 वर्ग होते. याच्यामध्ये वर्गीय मतदारसंघामध्ये 2 वर्ग कोणते होते असं जर आपल्याला विचारलं तर मुस्लिम आणि जमीनदार असे 2 वर्ग आपल्याला असलेले दिसतात. त्याच्यामध्ये मुस्लिम यांना 6 आणि जमीनदारांना 6 अशा प्रकारे जागा वर्गीय मतदारसंघामध्ये दिलेली होती. अशा प्रकारे रचना म्हणजे या ठिकाणी केंद्रीय विधान परिषदेचा जर विचार केला तर बहुसंख्य सरकारी सदस्यांची व्यवस्था झाली होती असं आपल्याला निष्कर्ष काढता येतो. लक्षात आलं? केंद्रीय कायदे मंडळाची रचना कशी होती आणि त्याचा निष्कर्ष आपण काय काढला तर केंद्रीय विधान परिषदेमध्ये बहुसंख्य सरकारी सदस्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती. आपल्याला विचारतील बहुसंख्य सरकारी सदस्य होते का बहुसंख्य बिनसरकारी सदस्य होते, तर या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे की केंद्रीय विधान परिषदेमध्ये केंद्रीय कायदे मंडळामध्ये बहुसंख्य सरकारी सदस्यांचा समावेश करण्यात आलेला होता. हे प्रांताच्या बाबतीत पण विचारतील आणि केंद्रीय कायदे मंडळाच्या बाबतीत पण विचारतील. चला आपण थोडेसे रिव्हिजन करूयात याची.
या ठिकाणी आपण विचार केला, एकूण 69 सदस्य, त्याची फोड करत करत आपण पुढे केंद्रीय कायदेमंडळाची सगळी रचना समजावून घेतली. एक गव्हर्नर जनरल, 8 कार्यकारी मंडळाचे सभासद आणि 60 गव्हर्नर जनरलच्या मंडळाच्या सभासदांची संख्या. त्या 60 मध्ये पुन्हा आपण फोड केली. नामनिर्देशित सरकारी सभासद 28 होते, बिनसरकारी सभासद 32 होते. त्या बिनसरकारी सभासदांमध्ये लोकनियुक्त सभासद 27 आणि पुन्हा त्याच्यामध्ये सरकारी 5 सभासद असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे या ठिकाणी जरी तुम्ही विचार केला, या 60 सदस्यांपैकी तर सरकारी सदस्य किती होत आहेत? 60 पैकी नामनिर्देशित सरकारी सभासद 28 आणि बिनसरकारी सभासदांमधले 5 म्हणजे 33. इथं सुद्धा बहुमतच आहे सरकारी सभासदांचं. अशा प्रकारे ह्या 60 सदस्यांची रचना. आता पुन्हा हे जे लोकनियुक्त 27 सदस्य होते त्यांची सुद्धा आपल्याला रचना पाहायला मिळते. कशी पाहायला मिळते पहा. याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला की 27 लोकनियुक्त सभासद, याचे 3 गट आपण पाडले होते. कोणते 3 गट पाडले होते? त्याच्यामध्ये विशेष मतदारसंघ, साधारण मतदारसंघ, वर्गीय मतदारसंघ. विशेष मतदारसंघामध्ये 2 जागा होत्या, साधारण मतदारसंघाच्या 13 जागा आणि वर्गीय मतदारसंघाच्या 12, म्हणजे एकूण 27 लोकनियुक्त सभासद होते. वर्गीय मतदारसंघ मुस्लिम आणि जमीनदारांसाठी होते, हे स्पष्टपणे लक्षात ठेवायचं. मुस्लिमांना 6 जागा, जमीनदारांना 6 जागा, अशा प्रकारे 27 लोकनियुक्त सभासदांची रचना करण्यात आलेली होती. लक्षात आलं? आता आपण प्रांतीय कायदेमंडळ, केंद्रीय कायदेमंडळाची रचना आपल्या लक्षात आली, त्याची संपूर्ण फोड आपल्या लक्षात आली. आता आपण प्रांतीय कायदेमंडळाची रचना अभ्यासणार आहोत. प्रांतिक कायदेमंडळ, त्याच्यामध्ये सुरुवातीला लक्षात घ्या, प्रांतिक कायदेमंडळ होती ना, त्यांच्या सभासदांची संख्या वाढवण्यात आली आणि मग ती वेगवेगळी वाढवण्यात आलेली होती. त्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. उदाहरणार्थ 4 प्रांत असे होते की त्यांची सभासदांची संख्या 50 करण्यात आलेली होती. मग कोणते 4 असे प्रांत होते की त्या प्रांतांच्या सभासदांची संख्या 50 करण्यात आलेली होती, ते आपण पाहूया. पन्नास सभासद असणारे प्रांत असं आपण म्हणूयात. पन्नास सभासद असणारे प्रांत कोणकोणते होते? त्याच्यामध्ये बंगाल, मुंबई, मद्रास आणि चौथा प्रांत होता संयुक्त प्रांत, म्हणजे उत्तर प्रदेश आत्ताचा संयुक्त प्रांत. तर या प्रांतीय कायदेमंडळाच्या सभासदांमध्ये सुद्धा वाढ झाली असा आपण उल्लेख केला होता. हो, प्रांतीय कायदेमंडळाच्या सभासदांमध्ये वाढ झाली. आपण या ठिकाणी काय म्हणतोय पहा, 50 सभासदांचे हे प्रांत आहे, पण पूर्वी या प्रांतांची संख्या 20 होती. 20 वरून या प्रांतांची संख्या 50 झाली. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सभासदांमध्ये, सदस्यांमध्ये वाढ झालेली दिसते. लक्षात आलं? हे 50 सभासद असणारे प्रांत होते. बंगाल, मुंबई, मद्रास संयुक्त प्रांत, म्हणजे यांच्यामध्ये सभासद जास्त होते. आता काही असे प्रांत होते की त्यांच्यामध्ये 30 सभासद होते. आता आपण या ठिकाणी म्हणूयात 30 सभासद असणारे प्रांत कोणते होते? हे झालं या ठिकाणी आपल्याला असं करता येईल. आणि हे या ठिकाणी 30 सभासद असणारे प्रांत कोणते होते ते आपण पाहूया. 30 सभासद कोणकोणते प्रांत होते? 3 प्रांत आपल्याला सांगता येतात. पंजाब एक होता, त्याच्यामध्ये पंजाब. दुसरा होता ब्रह्मदेश. तिसरा होता आसाम. तर याच्यामध्ये 30 सभासदांची रचना करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये एवढं खोलवर आपल्याला विचारणार नाहीत, पण प्रांतीय कायदेमंडळाची रचना कशी होते हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. 50 सभासद असणारे प्रांत, सर्वात जास्त सभासद असणारे प्रांत बंगाल, मुंबई, मद्रास आणि संयुक्त प्रांत होते, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. आणि 30 सभासद असणाऱ्या प्रांतांमध्ये पंजाब, ब्रह्मदेश, आसाम या प्रांतांचा समावेश होता. आता या ठिकाणी आपण काय म्हटलं होतं पहा, केंद्रीय विधिमंडळामध्ये बहुसंख्य शासकीय सदस्यांचा समावेश होता, सरकारी सदस्यांचा समावेश होता, असं म्हटलं होतं का? आपण उल्लेख केला. मी तुम्हाला असंही म्हटलं की परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाईल की केंद्रीय विधानमंडळामध्ये जास्तीत जास्त सरकारी सदस्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पण प्रांतीय कायदेमंडळामध्ये जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता येतं की बहुसंख्य अशासकीय सदस्य होते. याच्यामध्ये दोन्हीचा व्यवस्थित लक्षात ठेवायचं.
बहुसंख्य अशासकीय सदस्य हे प्रांतिक कायदे मंडळामध्ये होते आणि बहुसंख्य सरकारी सदस्य केंद्रीय विधिमंडळामध्ये होते. लक्षात आलं दोन्हीतला फरक? प्रांतीय कायदे मंडळ, केंद्रीय विधिमंडळ. केंद्रीय विधिमंडळामध्ये जास्तीत जास्त सदस्य सरकारी सभासद होते, तिथं वर्चस्व दिसत होतं. पण त्याच्या उलट प्रांतीय कायदे मंडळाचा जर तुम्ही विचार केला तर बहुसंख्य अशासकीय सदस्य या प्रांतीय कायदे मंडळामध्ये तुम्हाला दिसून येतात किंवा प्रांतिक विधान परिषदेमध्ये तुम्हाला दिसून येतात. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हे झालं आपलं प्रांतीय कायदे मंडळाची रचना. आता आपण केंद्र आणि प्रांत यांच्यामध्ये सदस्यांची विभागणी कशा प्रकारे केलेली होती त्या दोन्हींचा विचार करूया. हे पहा, केंद्र आणि प्रांतातील विधान परिषदेतील सदस्यांची विभागणी. आता तुम्हाला या ठिकाणी 4 प्रकारे विभागणी केलेली दिसते. कोणते 4 प्रकार आहेत? पदसिद्ध सदस्याच्या आधारावर विभागणी झाली आहे, नामनिर्देशित शासकीय सदस्य, नामनिर्देशित अशासकीय सदस्य आणि निवडलेले सदस्य. अशा प्रकारे केंद्र आणि प्रांतांमधील विधान परिषदेमधील सदस्यांची विभागणी. म्हणजे पहिला मुद्दा तुमच्या समोर येतो की केंद्र आणि प्रांतांमधील विधान परिषदेमधील जी सदस्यांची विभागणी झाली आहे ती 4 गटांमध्ये झाली आहे. लक्षात आलं? 4 गटांमध्ये. आता पदसिद्ध सदस्य, तुम्ही म्हणाल पदसिद्ध सदस्य म्हणजे काय? याच्यात कोण होतं? नामनिर्देशित शासकीय सदस्य यांच्यात कोण होतं? अशासकीय सदस्यामध्ये कोणाचा? आणि निवडलेले सदस्य म्हणजे कोणते? पदसिद्ध सदस्य गव्हर्नर जनरल आणि त्याचे कार्यकारी परिषद, गव्हर्नर जनरल इन काउन्सिल किंवा व्हाईसरॉय ची परिषद, यांचा समावेश पदसिद्ध सदस्यांमध्ये. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल गव्हर्नर जनरल प्लस त्याचे कार्यकारी परिषदेचे सदस्य, कार्यकारी परिषद सदस्य यांचा समावेश होता पदसिद्ध सदस्यांमध्ये. आता विचार करा, नामनिर्देशित शासकीय सदस्यांमध्ये कोणाचा होता? नामनिर्देशित म्हणजे गव्हर्नर जनरलने नामनिर्देशित केलेले सदस्य, गव्हर्नर जनरल कडून नामनिर्देशन झालेले, नामनिर्देशित असं म्हणूयात, नामनिर्देशित असलेले सदस्य. नामनिर्देशित असलेले सदस्य म्हणजे काय? सुचवलेले सदस्य. नाव सुचवणे म्हणजे नामनिर्देशन करणे, नॉमिनेटेड करणे. लक्षात आलं? त्यांचं नॉमिनेशन कोण करत होता? गव्हर्नर जनरल करत होते. म्हणजे नामनिर्देशित शासकीय सदस्यांची नेमणूक कोणाकडून केली जाणार होती? गव्हर्नर जनरल त्यांचं नामनिर्देशन करणार होते. आता विचार करा, नामनिर्देशित अशासकीय सदस्य, पुन्हा एकदा या ठिकाणी सुद्धा गव्हर्नर जनरल कडूनच नामनिर्देशन केले जाणार होते, कडून नामनिर्देशन गव्हर्नर जनरल सुचवणार होते. पण हे सदस्य कसे होते? अशासकीय होते, सरकारी सदस्य नव्हते. तशा प्रकारे 2 प्रकारे गव्हर्नर जनरलनी नावं सुचवलेली दिसतात केंद्र आणि प्रांतातील विधान परिषदांमध्ये, की नामनिर्देशित शासकीय सदस्य पण असतील आणि नामनिर्देशित अशासकीय सदस्य पण असतील. निवडलेले सदस्य म्हणजे काय? भारतातील विविध गटांद्वारे निवडलेले सदस्य, विविध श्रेणींद्वारे निवडलेले सदस्य. श्रेणींद्वारे निवड, भारतातील विविध श्रेणींद्वारे निवड झालेले सदस्य. आता या ठिकाणी पहा, हे निवडलेले सदस्य होतं विविध समुदायातले, विविध श्रेणीतले, विविध समुदायातले. तुम्ही म्हणाल कोणते आणि निवडणूक कशी झाली होती? प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष निवड झाली होती? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अप्रत्यक्षपणे निवडलेले सदस्य. मग कुठले? स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य, चेंबर्स ऑफ कॉमर्स मधील सदस्य, जमीनदार, विद्यापीठ, व्यापारी यातून येणारे सदस्य ते निवडलेले सदस्य. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणतात? भारतातील विविध श्रेणींद्वारे निवड झालेले सदस्य. अशा प्रकारे केंद्र आणि प्रांतांमधील विधान परिषदेतील सदस्यांची विभागणी किती प्रकारे केली जाते? 4 प्रकारे केली जाते. पदसिद्ध सदस्य,
त्यानंतर नामनिर्देशित शासकीय सदस्य, नामनिर्देशित अशासकीय सदस्य आणि निवडलेले सदस्य. लक्षात आलं. मग याच्यामध्ये पदसिद्ध सदस्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं गव्हर्नर जनरल प्लस त्याच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणजे व्हाईसराय आणि त्याची कार्यकारी परिषद. त्याच्यानंतर नामनिर्देशित शासकीय सदस्यामध्ये व्हाईसरायनं नामनिर्देशित किंवा गव्हर्नर जनरलनं नामनिर्देशित केलेले सदस्य ते शासकीय होते ते, आणि नामनिर्देशित अशासकीय सदस्य हे सुद्धा गव्हर्नर जनरल कडूनच नामनिर्देशन केलं जाणार होतं. आणि निवडलेले सदस्य भारतातील विविध श्रेणींद्वारे निवड, विविध समुदायातले निवड, अप्रत्यक्षपणे निवड, स्थानिक स्वराज्य संस्था, चेंबर्स ऑफ कॉमर्स, जमीनदार, विद्यापीठ, व्यापारी, मुस्लिम समुदाय यामधून विविध श्रेणींमधून निवडून आलेले अप्रत्यक्षपणे सदस्य. लक्षात आलं. केंद्र आणि प्रांतातील विधान परिषदेतील सदस्यांची विभागणी काय होती हे लक्षात आलं. चला आपल्या पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. पुढचा मुद्दा हे पहा, हे जे आपण म्हणतोय की विविध श्रेणी, स्थानिक स्वराज्य संस्था, चेंबर्स ऑफ कॉमर्स निवडून आलेले जे सदस्य आहेत तर ते इथे श्रेणी दाखवल्यात. स्थानिक स्वराज्य संस्था, चेंबर्स ऑफ कॉमर्स, जमीनदार, विद्यापीठ, व्यापारी, मुस्लिम समुदाय, अशा प्रकारे विविध श्रेणींमध्ये हे जे आपण शेवटच्या टप्प्यात पाहिलं इथे निवडलेले सदस्य कोणत्या प्रकारे निवडलेले सदस्य होते, या प्रकारे निवडलेले सदस्य आपल्याला दिसून येतात. लक्षात आलं. मग आता तुम्हाला लक्षात येईल की केंद्र आणि प्रांत यांच्यामध्ये सदस्यांची रचना कशी करण्यात आलेली होती, तर या प्रकारे करण्यात आली होती हे लक्षात ठेवायचं. याच्यानंतर आपण पाहूयात आता केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळाची निवडणूक यासाठी उमेदवारांची पात्रता ठरवण्यात आलेली होती, उमेदवारांची अपात्रता सुद्धा ठरवण्यात आलेली होती. मग उमेदवारांची पात्रता कोणत्या आधारावर आधारित होती आणि अपात्रता कोणत्या आधारावर आधारित होती. उमेदवारांची जी पात्रता आहे ती आहे विशिष्ट मालमत्ता धारण करणे, या आधारावर पण त्यांची पात्रता ठरवण्यात आलेली होती. आणि दुसरा आहे नगरपालिका व जिल्हा मंडळाचे सदस्य. उमेदवारांची पात्रता कशाच्या आधारावर होती, तर याच्या आधारावर होती, एवढंच लक्षात ठेवा. याच्या पलीकडे याच्यावर काही विचारले जाणार नाही. केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची पात्रता, ज्याप्रमाणे तुम्ही पात्रता अभ्यासली त्याप्रमाणे अपात्रता कशावर आधारित होती. अपात्रता ब्रिटिश नागरिकत्व नसलेल्या व्यक्ती, अधिकारी व महिला, वेड्या व्यक्ती, सरकारी नोकरीमधून निलंबित व्यक्ती, दिवाळखोर व्यक्ती, 25 वर्षाखालील वयाची व्यक्ती ह्या अपात्र समजल्या जाणार होत्या. उमेदवारांसाठी पात्रता कोणती होती, उमेदवारांसाठी अपात्रता कोणती होती, हे मुद्दे फक्त एवढंच लक्षात ठेवायचे, आणखी खोलवर जाण्याची गरज नाही. इथेच प्रश्न संपेल, एवढंच विचारलं जाईल. लक्षात आलं. पात्रता आणि अपात्रता लक्षात ठेवायचं. पात्रता कोणासाठी कशी होती, अपात्रता कशी होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आता याच्यामध्ये ही अपात्रता हे मुद्द्यामध्ये विचारलं जाईल. आता या कायद्याबद्दल विविध मतं व्यक्त केली गेलेली होती. कोण कोण काय म्हटलेलं होतं. हा कायदा आला, नवीन सुधारणा दिल्या जाणार होत्या, आणि मग या कायदा ज्यावेळी आला त्यावेळी विविध राष्ट्रीय नेत्यांनी आपली मतं व्यक्त केली, विविध इतिहासकारांनी आपली मतं केली. महात्मा गांधी काय म्हणतात पहा, हा जो कायदा आहे तो कायदा आपल्या नाशाचं प्रमुख कारण ठरेल. आपल्याला विचारतील की असं कोण म्हटलं होतं, तर महात्मा गांधी म्हटले होते. के एम मुन्शी काय म्हणतात पहा, इतिहासकार आपलं हे आपण के एम मुन्शींचा अभ्यास केलाय. पुढच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या ह्याच्यात आपल्याला कन्हैयालाल मुन्शी, कन्हैयालाल माणिकचंद मुन्शी असं त्यांचं नाव आहे. तर हे के एम मुन्शी काय म्हणतात, उदयनमुख लोकशाहीला भोसकले म्हणजे खून केला. तर हे त्यांनी म्हटलेलं आहे. उदयनमुख लोकशाहीचा खून केला किंवा उदयनमुख लोकशाहीला भोकसले असं जर विधान आलं, कुणी म्हटलं होतं, तर के एम मुन्शी यांनी 1909च्या कायद्याला म्हटलं. जवाहरलाल नेहरू काय म्हणतात पहा, स्वतंत्र मतदारसंघामुळे मुस्लिमांच्या सभोवती राजकीय अडथळा निर्माण झाला आणि यामुळे भारताच्या एकीकरणाच्या प्रक्रियेला खीळ बसली. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं 1909चा जो कायदा होता त्या 1909च्या कायद्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, त्याच्यामुळे जातीय तणाव निर्माण व्हायला लागला. या ठिकाणी जवाहरलाल नेहरू त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला दिसतंय की स्वतंत्र मतदारसंघामुळे काय झालं, तर मुस्लिमांच्या सभोवती राजकीय अडथळा निर्माण झाला आणि यामुळे भारताच्या एकीकरणाची जी प्रक्रिया आहे त्याला खीळ बसलेली आपल्याला दिसून येते. आणखी कोण काय म्हटलंय पाहूयात. लोकमान्य टिळक काय म्हणतात, या सुधारणा म्हणजे
शुद्ध टोनग्याचे अचळ ठरतील, त्यातून लोकहिताचे दूध मिळणं शक्य नाही, असं लोकमान्य टिळकांनी 1909च्या कायद्याबद्दल उल्लेख केलेला होता. त्याच्यानंतर डॉक्टर मुजुमदार काय म्हणतायत पहा, जन्माला आलेलं एक मृत अर्भक, हा कायदा म्हणजे जन्माला आलेलं एक मृत अर्भक आहे, असं म्हटलेलं होतं डॉक्टर मुजुमदार यांनी. त्यानंतर डॉक्टर ए बी किथ यांनी काय म्हटलं या कायद्याविषयी, तर स्वशासनाच्या अधिकारासाठी चाललेला प्रचार थांबवण्यात हा कायदा यशस्वी ठरला. म्हणजे या ठिकाणी आता भारतीय जनतेला हक्क मिळावेत यासाठी प्रयत्न चालले होते, पण यांनी काय केलं की जनतेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, त्यांचा स्वार्थ त्यांनी साधला आणि मग त्याच्यामुळे काय झालं, समाजात दुही निर्माण झाली आणि स्वशासनाच्या अधिकारासाठी जो लढा चाललेला होता, जो प्रचार चाललेला होता, तो थांबवण्यामध्ये हा कायदा यशस्वी ठरू शकला, असं डॉक्टर ए बी किथ म्हणतात. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काय म्हटलंय पहा, भारतातील ब्रिटिश नोकरशाहीनं केलेली नियमावली मोर्ले यांच्या उदारमतवादाला हरताळ फासणारी आहे, या सूड घेणाऱ्या तरतुदी आहेत, असं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. हे विचारतात परीक्षेमध्ये, हे 1909च्या कायद्याबद्दल असे उद्गार कोणी काढले होते. दादाभाई नौरोजी, या सुधारणांचा हप्ता आम्हाला पिढीभर पुरेल असं म्हटलेलं होतं. मुद्दाम एखादी गोष्ट खोचकपणे ज्यावेळी आपण बोलतो दुसऱ्याला, त्याप्रमाणे दादाभाई नौरोजींनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली होती आणि काय म्हणतात, या सुधारणांचा हप्ता आम्हाला पिढीभर पुरेल असं दादाभाई नौरोजींनी म्हटलेलं होतं. अशा प्रकारे आपल्याला दिसून येतं की 1909च्या कायद्यामध्ये कोणत्या प्रकारे सुधारणा झाल्या, केंद्रीय कायदेमंडळाची रचना कशी होती, प्रांतिक कायदेमंडळाची सुधारणांच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मग आपल्याला हे सुद्धा विचारामध्ये घ्यावं लागतं, 1909च्या कायद्यामध्ये कोणकोणते दोष होते, कोणकोणते दोष होते ते आपण पाहूया. हे पहा, उत्तरदायित्वाचा अभाव होता. म्हणजे काय होतं, संसदीय पद्धत लागू झाली 1909च्या कायद्यानं, संसदीय पद्धत लागू झाली, पण उत्तरदायित्वाचा अभाव, जबाबदाऱ्यांचा अभाव. उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी, त्या जबाबदाऱ्यांचा, त्या उत्तरदायित्वाचा अभाव या ठिकाणी होता. म्हणजे या ठिकाणी एक सांगितलं की तुम्ही काय केलंय, संसदीय पद्धत लागू केली, पण परंतु काय झालं, तो उत्तरदायित्वाचा अभाव, तुम्ही जबाबदाऱ्यांचा अभाव होता, त्याच्यामुळे या कायद्याचा काही उपयोग नाही. केंद्रामध्ये बहुमत दिलेलं नव्हतं. आपण काय म्हटलं होतं, केंद्रामध्ये सरकारी सभासदांचं वर्चस्व होतं आणि प्रांतांमध्ये बिनसरकारी सभासदांचं वर्चस्व होतं. आता याच्यामध्ये केंद्रात प्रांतात बहुमत, प्रांतामध्ये भारतीयांचं बहुमत होतं, परंतु केंद्राचा जर विचार केला तर केंद्रामध्ये बहुमत नव्हता. हा या कायद्यामधील दोष होता. शिवाय मतदान करण्याचा अधिकार दिलाच नाही, हे पण महत्वाचं आहे. त्यानंतर मुस्लिम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. आता याच्यामध्ये पहा, आणखी काही गोष्टी होत्या. या गोष्टींशिवाय आपल्याला सांगता येईल की या कायद्याने सभासदांना काही अधिकार मिळाले. म्हणजे उदाहरणार्थ प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला, अंदाजपत्रकावरती चर्चा करण्याचा अधिकार मिळाला, परंतु त्याच्यावरती मतदान करण्याचा अधिकार 1909च्या कायद्याने सुद्धा दिलेला नव्हता. हाही एक दोष आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. शिवाय आपण म्हटल्याप्रमाणे की मुस्लिम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता. म्हणजे या ठिकाणी कोणकोणते दोष आहेत पहा, संसदीय पद्धत लागू झाली पण उत्तरदायित्वाचा अभाव होता, प्रांतांमध्ये बहुमत होतं पण केंद्रामध्ये बहुमत प्राप्त नाही. आपण पाहिलं केंद्रामध्ये जास्तीत जास्त सरकारी सभासदांचं बहुमत होतं, त्याची रचनाही आपण पाहिली केंद्रीय विधिमंडळाची. आणि तिसरं, मतदान करण्याचा अधिकार दिला नाही. म्हणजे या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला सभासदांना प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला, चर्चा करण्याचा अधिकार दिला, परंतु त्या ठरावावरती मतदान करण्याचा अधिकारच आम्हाला मिळालेला नाहीये. तर तोही दोष होता, मतदान करण्याचा अधिकार दिला नाही आणि मुस्लिम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ, याच्यामुळे जातीय तेढ निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. लक्षात आलं, हे लक्षात ठेवायचं. हे आहेत कायद्यातील दोष. मूल्यमापन करूया. प्रथमच निवडणुकीचं तत्व मान्य केलं गेलं. भारतात काय काय मुद्दे आहेत अजून पहा. भारतात प्रथमच
निवडणूक पद्धतीचं तत्व मान्य करण्यात आलं? भारतात प्रथमच निवडणूक पद्धतीचं तत्व मान्य करण्यात आलं. त्यानंतर दुसरं मूल्यमापन आपल्याला सांगता येईल, जातीय निवडणुकांची सुरुवात झाली. एक मूल्यमापन आपण करतोय, आपण काय काय अभ्यासलं? जातीय निवडणुकांची सुरुवात झाली. त्याच्यानंतर आणखी काय मूल्यमापन करता येईल, कशा कशाचे मुद्दे आपण पाहिले, त्याचा जर विचार केला तर या ठिकाणी भारतीयांना व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळालं. भारतीयांना व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात प्रतिनिधित्व लॉर्ड सत्येंद्र प्रसाद सिन्हा आपण त्यांचा विचार केला होता. तर भारतीयांना व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात प्रतिनिधित्व प्राप्त झालं. आणखी काय? मर्यादित अधिकार मिळाले. केंद्रीय आणि विधान परिषदेच्या सदस्यांना मर्यादित अधिकार प्राप्त झाले. हे केंद्रीय आणि विधान परिषदेचे जे सदस्य होते, प्रांतीय विधान परिषदेचे, त्यांना मर्यादित अधिकार प्राप्त. तर अशा प्रकारे आपल्याला विधानात विचारलं जाऊ शकेल. मूल्यमापन एखाद्या कायद्याचं ते लक्षात ठेवायचं. मर्यादित अधिकार प्राप्त झालेले होते, त्यांना मर्यादित अधिकार दिले गेलेले होते. शिवाय गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीमध्ये आपण अभ्यासलं की भारतीयाची नेमणूक केली गेली आणि पहिले भारतीय आपण हे पण अभ्यासले सत्येंद्र प्रसाद सिन्हा, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे किंवा सत्येंद्र सिन्हा म्हटलं तरी चालेल. हे आहे 1909 चा कायदा. लक्षात आलं 1909 चा कायदा काय होता? थोडक्यात आपण 1909 च्या कायद्याची रिव्हिजन करूयात. हे पहा, सुरुवातीला आपण हे पाहिलं की मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. मग त्याच्यामध्ये भारत मंत्री लॉर्ड मिंटो, मोर्ले व्हॉइसरॉय होते. सूत्रधार कर्नल डनलॉप स्मिथ होता आणि कर्नल डनलॉप स्मिथ लॉर्ड मिंटोचे खाजगी सचिव होते, हे पण लक्षात ठेवा. एक समिती नेमली होती लॉर्ड मिंटोंनी. त्या समितीचं नाव होतं अरुंडेल समिती. 4 सभासद होते या समितीमध्ये. काय सांगितलं होतं या समितीचा उद्देश काय होता? हिंदी लोकांना ज्या राजकीय सुधारणा द्यायच्या त्याचा आराखडा तयार करायचा होता. त्या समितीचं नाव जर आपल्याला विचारलं तर अरुंडेल समिती हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानुसार मग 1909 त्यांनी अहवाल सादर केला आणि 1909 च्या सुधारणा आपल्या समोर आलेल्या दिसतात. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी विचार केला. त्याच्यामध्ये 1909 च्या कायद्यामध्ये कोणकोणत्या सुधारणा करण्यात आल्या याचा आपण विचार केला आणि त्याचं मूल्यमापन सुद्धा आपण या ठिकाणी केलं. तर हा 1909 चा भारतीय परिषद कायदा. मग हे मुद्दे जर सगळे आपल्याला क्लिअर करता आले तर निश्चितच मग त्याच्यामध्ये आपल्याला 1909 चा कायदा परिपूर्ण करता येईल. यानंतर आपण अभ्यासणार आहोत 1919 चा कायदा. 1919 चा कायदा आपण अभ्यासणार आहोत. एक 30 मिनिटांनी आपण त्या कायद्याला सुरुवात करणार आहोत. तो कायदा मोठा आहे आणि त्या कायद्याला आणखी वेळ जाणार आहे. मग त्याच्यामध्ये थोडंसं आपण गॅप घेतोय आणि एक अर्धा तासांनी म्हणजे साधारणपणे 9 वाजता आपण या दुसऱ्या 1919 च्या कायद्याला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबतो.